मुनीर शिकलगार यांचा सांगली काँग्रेस भवन येथे गौरव, जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या हस्ते सत्कार। सांगली काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे। खानापूर तालुका काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष मुनीर शिकलगार यांनी नेतृत्व संगम शिबिरात घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी होईल, असा विश्वास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी व्यक्त केला। सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये मुनीर शिकलगार यांनी 3 महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी राजेश नाईक बोलत होते। पक्षाची ताकद वाढवण्यावर भर यावेळी मार्गदर्शन करताना नाईक पुढे म्हणाले की मुनीर शिकलगार यांनी मिळवलेल्या कौशल्याचा उपयोग कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करावा। विशेषतः समाजातील वंचित घटक आणि SC/ST प्रवर्गातील लहान समूहांना काँग्रेस पक्षाशी जोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सेवा दलाच्या माध्यमातून प्रभावीपणे व्हावे। प्रशिक्षणातून जीवनाला नवी दिशा। मुनीर शिकलगार आपल्या सत्काराला उत्तर देताना मुनीर शिकलगार म्हणाले, नेतृत्व संगम शिबिरात सचिन राव, मीनाक्षी नटराजन आणि खासदार सेंथिल यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। या शिबिराने माझ्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडवला आहे। पक्षाची विचारधारा अधिक प्रबळ करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाला पंचायत राज जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, उस्मान मखदूम, रोहित मुंजे, नामदेव पठाडे, रोहित पटवेगार, कबीर कांबळे, विटा यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विश्वास यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश गायकवाड यांनी केले। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। मी मुनीर शिकलगार, राहणार विटा। 2019 पासून मी पक्षात अधिकृतपणे काम करत आहे। जानेवारी महिन्यापासून काँग्रेस पक्षाने जी 50 अधिकृत प्रचारकांची टीम तयार केली होती, त्यामध्ये माझी निवड झाली आहे आणि मी 3 महिने झाले 3 राज्यांमध्ये काँग्रेस पक्षातील वरिष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन सध्या मी सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा यासाठी मी तळमळीने प्रयत्न करणार आहे। आणि सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यात मी ग्रासरूटवरील जी काय छोटे समूह आहेत, छोट्या जाती आहेत, ज्यांना आजपर्यंत डावललेलं आहे, वंचित आहे, त्यातून मी नेतृत्व उभा करण्याचं काम करत आहे आणि ते काँग्रेस पक्षावर जोडणार आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष भविष्यकाळात खूप मोठ्या प्रमाणात प्रबळ होऊन मजबूत होईल। धन्यवाद।